ओंकार यादव, तुम्ही मला पहिल्यांदा नाटक पाहायला घेऊन गेलात तेव्हापासून मी तुमचा आणि नाट्यहोलिकचा आजपर्यंतचा प्रवास पाहिला. तुम्हीच एकदा सांगितले होते कोणीतरी मुलगी होती तिच्यासाठी तुम्ही आर्ट सर्कल जॉईन केले. पहिल्या दिवशी तुमचा पाय सेटला लागला म्हणून भरपूर शिव्या पण खाल्ल्या, पण तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलात. कदाचित तिथूनच तुमच्या या प्रवासाला सुरुवात झाली असावी. पुरुषोत्तमचे तुमचे पहिले वर्ष आणि तुमची पहिली एकांकिका, तिच्यामध्ये तुमचा 5 सेकंदांचा रोल होता, पण त्यासाठी सुद्धा तुम्ही खूप अभ्यास केला होता. त्यानंतर तुम्ही भिंत केले, तुमच्या आयुष्यातील कदाचित नेहमी लक्षात राहणारे नाटक. त्यात तुम्ही पहिल्यांदा मोठा रोल केला, ज्यासाठी तुम्ही स्वतःला देखील विसरलात. भिंतला भरपूर बक्षिसे देखील मिळाली. त्याच काळात अक्षय जाधव, रामदास टेकाळे, आशुतोष, शिवशरण गिराम आणि ओंकार यादव या 5 जणांनी मिळून एक संस्था ओपन केली, नाट्यहोलिक क्रिएशन्स पुणे. तुम्ही सर्वात पहिले सरपोतदार करंडक केला, तेव्हा खूप खराब परफॉर्मन्स झाला होता. मग तुम्ही ठरवले आता नेक्स्ट इयर करंडक मिळवायचाच. मग तुम्ही त्यावर्षी स्किट केले, अ वॉक टू रिमेंबर, आणि तुम्हाला द्वितीय करंडक मिळाला. तिथून तुमची स्किट स्पर्धांची गाडी सगळी बक्षिसे मिळवत धावतच राहिली. 2019 नंतर तुम्ही कॉलेजमधून पासआउट झाले, पण आर्ट सर्कल सोडवत नव्हते, म्हणून पुढच्या वर्षीचे नाटक बसवण्याचा लीड तुम्ही घेतला. खूप मदतही केली, पण काही कारणांमुळे तुम्हाला आर्ट सर्कल सोडावा लागला. त्यानंतर लॉकडाऊन पडले, पण तुम्ही थांबले नाही. तेव्हा पण तुम्ही ऑनलाईन नाट्यहोलिक मार्फत वेगवेगळ्या स्पर्धा ऑर्गनाईज करत राहिले. लॉकडाऊनचा ब्रेक मोठा होता, पण तरीही ते संपल्यानंतर तुम्ही आणि अक्षयने पुढे कंटिन्यू करण्याचे ठरवले आणि आपण लिहायला घेतले गाऱ्हाणं, माझ्या आयुष्यातील मी केलेले पहिले नाटक. तुम्ही आणि अक्षयने स्क्रिप्ट लिहिली. आपल्याजवळ जागा नव्हती. आपण अण्णांना रिक्वेस्ट करून परवानगी काढली महालक्ष्मी मंदिरामध्ये प्रॅक्टिस करण्याची, आणि आपली प्रोसेस चालू झाली. तेव्हा मी इन्स्टाला एक स्टोरी पाहिली. बॅकस्टेज ऑनस्टेज काम करण्यासाठी कलाकार हवेत आणि लोकेशन होतं महालक्ष्मी मंदिर वडगाव. ते पाहून मी आले, पण कॉन्फिडन्स खूप कमी होता. SP होते, पण कामच मिळत नव्हते. बॅकस्टेज त्याचबरोबर ऑनस्टेज काही शिकायलाच मिळालं नाही, आणि तिथे एवढा इंटरेस्ट देखील येत नव्हता. जेव्हा मी लोकेशनला आले आणि ओंकार दादाला भेटले, तेव्हा कळालं या माणसात काहीतरी पोटेन्शियल आहे, आणि हा माझ्याकडून माझी कला नक्कीच बाहेर काढून घेईन. पहिल्या दिवशी जरा घाबरले होते, पण ठरवले होते आता मागे हटायचं नाही. प्रोसेस चालू होती, गेम्स इम्प्रोव्हायझेशन्स करत. तशीच हळूहळू बाकी सगळ्यांसोबत टीम बॉन्डिंग देखील झाली. रोज प्रॅक्टिसनंतर येवलेचा चहा प्यायचा, चर्चा करायची, आणि या सगळ्याचं रुटीन झालं. नंतर स्क्रिप्टबद्दल कळालं, गाऱ्हाणं. त्यात एक पात्र होतं, इंद्रा. मला माहीत होतं मी नाही जात त्या कॅरेक्टरला, पण तरीही मनात इच्छा होती करण्याची. कॉम्पिटिशनला 4-5 जणी होत्या, सगळ्यांच्याच ऑडिशन झाल्या. त्यात मीही दिली ऑडिशन आणि माझे 100% दिले. ते पात्र खूप विश्वासाने ओंकारदादाने मला दिलं, आणि मग झाली खऱ्या प्रोसेसला सुरुवात. पहिल्या दिवशी 1 शिवी, मग 2 शिव्या, मग 3 शिव्या, मग शिव्याच शिव्या. असेच अख्खी प्रोसेस खूप शिव्या खाल्ल्या या इंद्राने. रडायला खूप यायचं. तेव्हा ऋतुजाताईकडे बघायचे, पण शिव्याने का होईना माझ्यातून ते पात्र बाहेर काढलंस, ते तू ओंकारदादा. तेव्हा मला नाटकाची किंमत समजली, आणि गाऱ्हाणाचं पहिलं बक्षीस या इंद्राला मिळालं. प्रकाश इनामदारच्या पहिल्या प्रयोगात कळालं स्टेज परफॉर्मन्स आणि तालीम यात किती फरक असतो. टेक्निकल गोष्टी, स्टेज प्रेझेन्स हे सगळे तू शिकवलंस, पण प्रत्येक प्रयोगात उत्तेजनार्थच मिळत होतं. मग तू मला टॅग दिला, उत्तेजनार्थ क्वीन, पण मला ते नको होतं. मग ठरवलं उत्तेजनार्थाच्या पुढे जायचं. या सगळ्यात म्युझिक ऑपरेटर मिळत नव्हता, कारण सगळे ऑनस्टेजसाठी चालते. तुम्ही ग्रुपवर मेसेज टाकला, म्युझिक करण्यासाठी कोणी इंटरेस्टेड आहे का? तर मी मजेत उत्तर दिलं, मी आहे इंटरेस्टेड. तुम्ही बोलले ओके, आजपासून प्रॅक्टिस सुरू. आणि मला 1 सेकंडसाठी काही सुचेनासेच झाले, पण तुम्ही मला म्युझिक करायला शिकवलेच. पहिल्या प्रयोगाची गंमत अशी झाली की सिरियस सीनला अनाउन्समेंट डबल प्ले झाली. मी खूप रडले, पण तुम्ही मोटिवेट केलेच, हरू नाही दिलं मला. मग अ वॉक टू रिमेंबरची प्रोसेस सुरू झाली. सतीश तारे आणि टी स्कूल करंडक अशा 2 स्पर्धा आपण करणार होतो. टी स्कूलला आपल्याला काहीच नाही मिळालं.
थोडं डिमोटिवेट झालो म्हणून तुम्ही स्किट चेंज करायचं ठरवले, पण तुमचे मन आतून रेडी नव्हते. त्यात आपली जागा गेली, मंदिरावर प्रॅक्टिस करता येत नव्हती. मग आपण माझ्या शाळेत प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि तुझ्या मनात काय आले माहीत नाही. तू बोलला नाही बदलायचं स्किट आपण. मला विश्वास आहे या स्किटवर, आपण जिंकणारच. मग आला सतीश तारेच्या प्राथमिक फेरीचा दिवस. परफॉर्मन्स झाला. मग रात्री कळालं आपण फायनलला गेलो. फायनलला मला काहीच जमत नव्हतं, पण तू बोलला मी बदलून टाकेल तुला नीट नाही केलंस तर. मला खूप वाईट वाटलं. मग मी ठरवलं आता मी करूनच दाखवणार. नंतर कळालं ते डिमोटिवेशन पण मी मोटिवेट व्हावं म्हणूनच तू केलं होतंस. फायनलचा परफॉर्मन्स झाला. मला उत्तेजनार्थ मिळालं. आपण उदास झालो. मग तुला अभिनय तृतीय मिळालं. पण आपल्याला हवा होता तो करंडक आणि फायनली द्वितीय करंडक मिळाला. त्यानंतर अक्षय दादा सोडून गेले, पण तू थांबला नाहीस. मला अजूनही आठवते ती स्कूलचे जज बोलले होते, अ वॉक टू रिमेंबर हे स्किटसाठी नाही तर याचं नाटक होईल. ते डोक्यात ठेवून तू नाटक करायला घेतलंस. विनाशलीला त्याची प्रोसेस चालू झाली. ओंकार दादा तू एकदा बोलला होतास बक्षीस मिळाल्यानंतर एकतर 2 गोष्टी होतात. पहिली अहंकार येतो किंवा आपण अजून इम्प्रूव्ह होतो. पण माझ्यासोबत पहिली गोष्ट झाली. मला पुरुषोत्तम करायचेच होते ॲट एनी कॉस्ट. म्हणून मी SP मध्ये परत गेले, मौनांतर करायला घेतले. ते झालं. त्यात मला बक्षीसही मिळालं. ते पण तूच सांगितलं होतंस त्याप्रमाणे. पण मी एक सगळ्यात खूप मोठी चूक केली, ते म्हणजे मी नाट्यहॉलिकला सोडलं. त्यावेळी पण मला तिथे पुरुषोत्तम करायला मिळालंच नाही. तू सांगत होता तुला घेणार नाही, पण मी ऐकलंच नाही. इतके सगळे होऊन सुद्धा मी सोडल्यानंतर तू परत मला विनाशलीलामध्ये घेतलंस. विनाशलीला करताना आपल्याकडे जागा नव्हती. आपण आपल्या घराच्या हॉलमध्ये 18 जण बसून फक्त चक्रीमध्ये ते नाटक बसवले, ते पण कंटिन्यू नाईट करून. विनाशलीलाचा पहिला प्रयोग. मी परत चुकले, पण तुम्ही मला तेव्हाही सावरले. आपल्याला काहीच नाही मिळालं, पण तुम्ही नाटक थांबू दिलं नाही. लोक येत जात राहिले, लीड सुद्धा गेले, पण तुम्ही उभे राहिले त्या रोलसाठी. लिटरली महेश सुद्धा गेला. मग आपण कॅरेक्टर्स बदलले, पूर्ण नाटकच बदलले, पण थांबलो नाही. तुम्ही विष्णूला घडवले. त्याला प्रत्येक प्रयोगाला विशेष लक्षवेधी अभिनय मिळायचा, कॉस्ट्यूम मिळाला, वैयक्तिक बक्षिसे मिळाली, पण करंडक नाही मिळाला. सगळी टीम सोडून गेली, पण तुम्ही थांबले नाही. तेव्हा आपण परत स्किट केलं. रात्रीचे खेळ झाले. तेव्हा पण खूप मज्जा आली. आपण फायनलला गेलो आणि तेव्हा मी माझा टॅग मोडला. जेव्हा स्त्री अभिनय द्वितीयला श्रावणी धुमाळ हे नाव आलं, तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी एक प्राऊड मोमेंट दिसत होता. विनाशलीलामध्ये आलेले अनुभव पाहता आपण ठरवले आता मॉब प्ले नकोच. मग लिहायला घेतले मी आणि प्रथमेशने कैवारी. तुम्हीही लिहू शकला असता, पण तुम्ही आम्हाला लिहायला मोटिवेट केले. ड्राफ्टवर ड्राफ्ट तयार होत होते. हर्षदसुद्धा मदतीला आले. त्यांनी कैवारी इम्प्रूव्ह करायला खूप मदत केली. मग झाली प्रोसेस सुरू. तेव्हाही मंदिर गेले, पण आपण थांबलो नाहीत. आपण पुन्हा घरात प्रॅक्टिस करायला लागलो. आपण खूप प्रयत्न केले. लोक रडायची, इमोशनल व्हायची, पण करंडक मिळत नव्हतं. एक जज बोलला तुम्ही हा विषयच करू नका, पण तरी तू डिमोटिवेट न होता नाटक पुढे करत राहिला. खूप प्रॉब्लेम्स आले. प्रथमेश नीट करतच नव्हता. म्हणून मी 5 पंढरीसाठी ठरवले. कॅरेक्टर वाढवायचे. कैवारीमध्ये चिमणीचं पात्र ॲड झालं. ते केलं श्रावणीने. आपण कोकणात गेलो. एक बेस्ट दौरा केला. तेव्हा आपण तिथे जिंकलो. आपल्या सगळ्या डिपार्टमेंट्सला बक्षीस मिळालं आणि करंडक सुद्धा मिळाला. आपल्या सगळ्यांचे गोलात करंडक ठेवायचे स्वप्न पूर्ण झालं. त्यानंतर आपण नाट्यहोलिकचे T-shirts छापले. आपण ठरवले कैवारी थांबवायचे नाही. आपण त्याचे स्पर्धेसोबत कमर्शियली प्रयोग करत राहिलो. आपल्या बाकी नाटकांपेक्षा कैवारीचे आपण दुप्पट प्रयोग केले. पण तू टीम मेंबर्सला नाट्यहॉलिक पुरतं मर्यादित न ठेवता बाकी एक्सटर्नल गोष्टी करण्याच्याही संधी दिल्या, जसे की पथनाट्य, स्पर्धांच्या मॅनेजमेंट. आणि याच दरम्यान तुझी विनोद दादाबरोबर ओळख झाली. त्याने तुझं PA इनामदारला केलेलं कौतुक आणि तुला मिळालेलं सर्वोत्कृष्ट अभिनेता हे बक्षीस, आणि त्यानंतर त्याने लावलेला कैवारीचा कमर्शियल प्रयोग. या सगळ्याचं आम्हाला खूप प्राऊड वाटलं. तू इतक्या अडचणींमधून आम्हाला दिलेला शब्द पूर्ण केलासच.
प्रथमेश सोडून गेल्यानंतर आपण मॅडीसोबत कैवारीचे शेवटचे काही प्रयोग केले. कैवारी हे नेहमी मनाच्या जवळ राहील. कैवारीने आपल्याला फक्त करंडकच नाही, त्याच्यासोबत नाट्यहोलिकला एक नवीन ओळख दिली. पण आता पुढच्या नाटकासाठी करंडकाची अपेक्षा न ठेवता तुम्ही आणि हर्षदने काहीतरी वेगळा विषय घेऊन तो लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे डिस्पोजेबल सायलेन्स. ॲक्च्युली तिथून आपण सगळेच खूप प्रोफेशनली काम करायला लागलो. आपण स्वतःचा हॉल देखील बांधला, नाट्यहोलिकचा स्वतःचा हॉल. डिस्पोजेबल करताना सुरुवातीला लेखकासोबत वाद झाले, पण तुमच्या दोघांना ॲट द एंड नाटक इम्पॉर्टंट असल्याने प्रोसेस पुन्हा चालू झाली. मग कोमल भेटली. आजपर्यंत मला आवडलेली सगळ्यात प्रोफेशनल आणि कमिटमेंट पाळणारी टीम मेंबर. डिस्पोचे जास्त प्रयोग झाले नाहीत, पण जे झाले ते बेस्टच झाले. तेव्हाच जुबेर देखील आला. कोमलला तिचे अभिनयाचे पहिले बक्षीस मिळालं, आणि तेही जजेसनी बोलावून घेऊन. डिस्पोची जर्नी खूप प्रोफेशनल जाणवली. नंतर ओंकार दादाला RSCOEने लेखनासाठी आणि दिग्दर्शनासाठी अप्रोच केले. तेव्हा हर्षदने एका रात्रीत स्क्रिप्ट लिहिली, उमज, आणि ओंकार यादवने आणि ओंकार दादाने ती त्या मुलांना बसवून दिली. त्यांना देखील बक्षिसे मिळाली. पण मी जसं मगाशी म्हणाले, बक्षीस मिळाल्यानंतर 2 गोष्टी होतात. एकतर अहंकार येतो किंवा इम्प्रूव्हमेंट होते. पण जशी मी माती खाल्ली तशीच त्यांनी देखील माती खाल्ली. त्यांनी निवडला तो अहंकार आणि ओंकार दादाला साईड कॉर्नर केलं. पण त्यांना कुठे माहीत होतं तो असा माघार घेणारा नाही. त्याने पण जिद्दीने ठरवलं, उमज आता मीच करणार. हर्षद आणि तुम्ही मिळून उमजमध्ये जीव ओतला आणि ते बनले नाट्यहोलिकचे आत्तापर्यंतचे बेस्ट प्रोडक्ट. उमजची प्रोसेस चालू झाली. खूप मेंबर्स आले, येऊन निघूनही गेले, पण प्रोसेस मात्र थांबली नाही. त्यात एक कॉन्ट्रोवर्सी देखील झाली. काही लोकांनी तुझ्याबद्दल निगेटिव्ह कमेंट्स पास केल्या, इन्स्टाला पोस्ट टाकल्या, स्टोरीज लावल्या, पण त्यांना तू चांगलंच उत्तर दिलंस. आणि त्या गोष्टीला नाट्यहोलिक सोडून गेलेल्या जुन्या मेंबर्सने देखील सपोर्ट केला. त्यांना तू आणि तुझ्या घरच्यांनी खूप जीव लावला होता. आता सगळ्यांनाच वाटलं नाट्यहोलिक संपणार, पण तू न थांबता त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून 1 मेला उमजचे शुभारंभाचे सलग 3 प्रयोग केलेस. त्यानंतर आली मौनांतर स्पर्धा 2026. खूप वर्षांनी नाट्यहोलिकला ती स्पर्धा करण्याचा योग आला आणि याचे सगळे क्रेडिट जाते जुबेरला. मौनंतरसाठी शिवाजी महाराजांचा विषय करण्याचं ठरलं, पण मग तू म्हटलं की एकदा तू वर्कशॉप करू नये मौनंतरचा. आणि तिकडे जे निरंजनने सांगितलं ते ऐकून मला भयंकर टेन्शन आलं, कारण की आपली स्टोरी त्या आरेखड्यात बसतच नव्हती. आणि आल्यानंतर तुला वर्कशॉपबद्दल सांगितलं आणि त्यानंतर तू पचक्यात मला एक स्टोरी सांगितली, विनाश लीला. आणि मला लगेच व्हिज्युअलाइज झालं की आपण हे मौनंतरमध्ये करू शकतो. या प्रोसेसमध्ये वेदांत सुगंधीसुद्धा आला होता. तुझी कॉन्ट्रोवर्सी ऐकून प्रोसेस सुरूच होणार होती, तितक्यात आपले उमजचे प्रयोग लागले. अँड ॲज युजल जसं नाट्यहोलिकमध्ये होतं, प्रयोगाच्या आदल्याच दिवशी काही लोकांचा स्वाभिमान दुखावला आणि ते नाटक सोडून गेले. तरी तू न थांबता माझ्यावर विश्वास ठेवून मला म्हटला ते रोल तू कर. अख्खी रात्र जागून तू माझ्याकडून डायलॉग पाठ करून घेतले आणि तू झोपलास, पण मी राहिलो जागा 2 वाजेपर्यंत आणि कसं तरी डायलॉग पाठ केले. पण तरी माझे 2-3 फंबल पडले, पण केलंस तू मला मॅनेज. आणि मला नेहमी तुझी एक गोष्ट आवडते, प्रोसेसमध्ये जेवढे पण तू शिव्या देतोस, रागराग करतोस, ते तू ग्रीन रूममध्ये नाही करत. तू ग्रीन रूममध्ये येतोस, सगळ्यांना शांत करतोस, थॉट्स काढून टाकतोस डोक्यातले आणि एकच गोष्ट बोलतोस की आता आपल्याला हा प्रयोग चोपायचा. आणि उमजचे प्रयोग झाल्यानंतर आपण मौनंतरची प्रोसेस रिझ्यूम केली. त्या प्रोसेसमध्ये सगळेच नवीन होते आणि त्यांनी तुझे खूप शिव्या खाल्ल्या. पण हे पोरं जरा वेगळी होती, ती तुझ्या शिव्यावर हसायचे. असंच धडपडत आपण प्रयोगाच्या आदल्या दिवसापर्यंत पोचलो. विष्णूदादाही आला आणि त्या दिवशी पण ॲज युजल नाट्यहोलिकमध्ये जसं होतं 2 जण सोडून गेले, पण तरीही तू थांबला नाही. चिडून श्रावणीला मेसेज केलास आणि तो मेसेज वाचून तू आत्तापर्यंत मला शिकवलेल्या सगळ्या गोष्टी आठवल्या. शिस्त, कमिटमेंट आणि तू दाखवलेला माझ्यावरचा विश्वास, हे मला मोडायचं नव्हतं. आणि तेव्हा ठरवलं, माझ्या प्रत्येक वाईट क्षणाला तू माझ्यासोबत उभा राहिलास.
मग आता तुझ्या या वाईट क्षणाला मी तुझ्यासोबत उभी असेल. काहीही झालं तरी प्रयोग हा करायचाच. मग श्रावणी आली आणि अडचणी सुटत गेल्या. आपली कॅन्डल झाली, आपण सगळ्यांनी डान्स पण केला. त्यानंतर तिची कॉम्पिटिशनला एंट्री पण इझिली झाली. प्रयोग आपण चोपला, लॉटही मारला. बक्षीस नाही मिळालं ते ठीक आहे, पण सगळ्यांना प्रयोग करून सॅटिस्फॅक्शन मात्र मिळालं. आणि आत्ताच रिसेंटली विनाशलीलाचे सलग 3 प्रयोगसुद्धा आपण केले. आणि तुम्हाला काही गोष्टींसाठी खरंच हॅट्स ऑफ. आपल्याकडे जागा नसल्यापासून नाईट प्रॅक्टिस करत स्वतःचा हॉल बांधण्यापर्यंतचा प्रवास. आपल्याकडे जागा नसल्यापासून नाईट प्रॅक्टिस करत स्वतःचा हॉल बांधण्यापर्यंतचा प्रवास. आपल्याला कॉम्पिटिशन न समजणाऱ्या, आपल्या प्रयोगाला न येणाऱ्या त्याच कॉम्पिटिटर्सला आपल्या नाटकाचे तिकीट काढून बघायला लावेपर्यंतचा प्रवास. आणि नाट्यहोलिकला शून्यापासून इथपर्यंत आणण्याचा हा तुमच्या एकट्याचा प्रवास आमच्या नेहमी लक्षात राहील. प्रत्येक कॅन्डलला तू सगळ्यांना मोटिवेट करतोस, पण तू स्वतःला कसा मोटिवेट करतोस? तू तुझे पर्सनल प्रॉब्लेम्स, फ्रस्ट्रेशन, इगो या सगळ्या गोष्टी बाजूला सारून तू फक्त आणि फक्त नाटकासाठी जगत राहिलास. तुझी हीच कन्सिस्टन्सी आणि इथून पुढचा प्रवास असाच भरभरून चालत राहू दे. आम्ही सगळेच नेहमी तुझ्यासोबत असू. प्राऊड ऑफ यू अँड हॅप्पी गुरुपौर्णिमा. हॅप्पी गुरुपौर्णिमा. अल्सो फ्रॉम मी, हॅपी गुरुपौर्णिमा.